या ठिकाणी मेले ऍक्सिडेंट मध्ये अनेक लोक जखमी झाले, परंतु IRBच्या चेहऱ्यावरची लकीर सुद्धा बदलत नाही। एका बालकाचा इथे बळी गेलेला आहे। नेमका आता यापुढे आपला आंदोलन स्वरूप काय असणार आहे? एनएचआय आणि IRBच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी कुमार अर्णव अजय सोनवणे इयत्ता 6वी मध्ये शिकत असलेल्या पोद्दार शाळेतील विद्यार्थ्याचा अपघाती निधन झालं। आम्ही मागील 7 वर्षापासून या ठिकाणी सर्व्हिस रोड व्हावा, अंडरपास व्हावा, पतदिवे व्हावे यासाठी जन आंदोलन केलेलं आहे आम्ही, परंतु एनएचआय कंपनीने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणून ती दुर्दैवी घटना घडली। आतापर्यंत 20 ते 25 लोकांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे। 101 लोक साहेबंदी झालेले आहेत, परंतु एनएचआय कंपनी एवढी बिगरगट आहे, त्यांना याच्याशी काही घेणं नाही। आम्ही आज धाराशिव उस्मानाबाद शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केलं होतं रस्ता रोकोचं। नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आज एनएचआयनं आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की 25 डिसेंबर 2024 पर्यंत या ठिकाणी पोद्दार शाळेपासून जुनावपा रोड या ठिकाणी पक्का डांबरीकरणाचा रस्ता आम्हाला ते करून देणार आहेत। जर 25 तारखेपर्यंत या डांबरीकरणाचा रस्ता नाही करून दिला तर आम्ही JCBनं हा रस्ता उकरून काढणार व या ठिकाणी टोल नाका जो आहे एडशीचा तो टोल नाका आम्ही तोडफोड करून टाकणार। एकही टोल त्या ठिकाणी आम्ही वाहनाला घेऊ देणार।